समोर तुम्हाला काही क्वेश्चन दिसत आहेत पहा. तर ते वन बाय वन तुम्हाला सांगायचे त्याचे आन्सर. ठीक आहे. तर पहिला जो काही क्वेश्चन आहे तो आपण बघूया. डॅश डॅशच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची जोडणी नवीन आणि भिन्न रचनेच्या नमुन्यात करणे. हे कोणी म्हणलं आहे पहा. क्वेलिन टेलर, टोरान्स, गिलफोर्ड की पार्नेस. कोणत्या मानसशास्त्रीने सांगितलेलं आहे? सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे आन्सर द्यायचे. हा, ए जे ऑप्शन आहे तर ते करेक्ट आहे. ही जी काही व्याख्या किंवा डेफिनेशन आहे सर्जनशीलतेच्या संदर्भात, तर यामध्ये केल्विन टेलर हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे तर तो बघूया आपण. पुढील पैकी 2 विधानांशी संबंधित योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान आहे पहा, बुद्धिमत्ता हा सर्जनशीलतेचा आवश्यक घटक आहे. दुसरं विधान आहे, सर्जनशीलतेचा विकास ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आता यामध्ये ऑप्शन तुम्हाला 4 दिलेले आहेत की दोन्ही विधानं सत्य आहेत, की बी ऑप्शन दोन्ही विधाने असत्य आहेत, क विधान एक विधान सत्य आहे आणि 2 विधान असत्य आहे, ड एक विधान असत्य आणि दुसरं विधान असत्य आहे. तर कुठलं येईल यामध्ये? की सर्जनशीलतेचा विकास अशक्यप्राय गोष्ट आहे. हे राईट नाहीये. तर त्यामुळं पहिलं जे काही सत्य आहे आणि दुसरं विधान असत्य, म्हणजे जे काही सी ऑप्शन आहे क दिलेलं ते इथे राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट, सर्जनशीलतेत डॅश डॅश अपेक्षित नाही. काय अपेक्षित नाहीये? नवीन कल्पना निर्मिती, सुधारणा, नवीन बदल की एक दिशीय विचार. हे सर्जनशीलतेमध्ये अपेक्षित नाही. हा बरोबर आहे. डी ऑप्शन हे राईट आहे, एक दिश विचार. कारण विविधांगी विचार सुरू असतो, अनेक मार्गाने विचार या सृजनशीलतेमध्ये व्यक्तीचा किंवा बालकाचा सुरू असतो. एक देशी विचार हा नसतो. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन आहे, बालकामधील सर्जनशीलतेचा वाढवण्यासाठी शिक्षकांनी भूमिका डॅश डॅश असावी. नेत्याची, स्वातंत्र्य व प्रोत्साहनाची, दडपशाहीची की स्थितिशीलतेची. कुठले ऑप्शन? हा, स्वातंत्र्य आणि प्रोत्साहनाची गरज असते. विद्यार्थ्यांना स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी, म्हणजे जे काही स्वातंत्र्य आहे आणि त्याचबरोबर मोटिवेशन म्हणजे प्रोत्साहन यांची आवश्यकता आहे. म्हणजेच बी हे ऑप्शन इथे राईट आहे. नेक्स्ट बघूया आपण. आता बहुदिश विचार प्रक्रिया डॅश डॅश विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते. प्रज्ञावंत, मतिमंद, सामान्य की सर्जनशील. प्रयत्न करायचा सगळ्यांनी. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त असते? हा, सर्जनशील हे राईट आन्सर आहे, डी ऑप्शन. जे काही म्हणजे बहुदिश विचार प्रक्रिया ही सर्जनशील विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते. नेक्स्ट, सर्जनशीलतेचा फलित या दृष्टिकोनातून अभ्यास करणारा अग्रगण्य मानसशास्त्रज्ञ डॅश डॅश होय. कोण आहे? गिलफोर्ड, हॉलमन, टेलर की बिनी. याचा राईट आन्सर आहे पहा, गिलफोर्ड. गिलफोर्ड हा मानसशास्त्र. पुढे,
पुढील पैकी सर्जनशीलतेचे घटक कोणते कोणते आहेत? ओघ, लवचिकता, कल्पना विस्तार की वरीलपैकी सर्व? कोणतंय? हा, वरीलपैकी सर्व हे राईट आन्सर आहे. ओघ पण असतो, लवचिकता पण असते, कल्पना विस्तार म्हणजे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, सर्जनशीलता वर्तनाचे मापन व्हावे कारण डॅश डॅश. वैयक्तिक अध्यापन सुलभ होईल, मानवी मनाचे, व्यक्तिमत्वाचे व कार्याचे आकलन होईल, विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विकासासाठी योग्य प्रशिक्षण देणे आणि वरीलपैकी सर्व. हा, बरोबर आहे. डी ऑप्शन हे राईट आहे. डी राईट आहे, वरीलपैकी सर्व. लक्षात येईल सगळ्यांना. नेक्स्ट घेऊया आपण. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? सांगा. जेवढा बुद्धिमत्तेचा स्तर अधिक तेवढी सर्जनशीलता अधिक. अधिक सर्जनशील असणाऱ्या शैक्षणिक संपादने तेवढ्याच प्रमाणात उच्च असते. सर्जनशीलतेच्या विकासात आर्थिक दर्जाचा वाटा महत्वाचा असतो आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेली मुले सर्जनशीलतेवर मागास नसतात. हम्म काय येणार याचं? असत्य आहे असं सांगितलेलं आहे. हा, डी ऑप्शन राईट आहे. सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेली मुले सर्जनशीलतेवर मागास नसतात. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सर्जनशीलतेची प्रक्रिया व तिचे फलित या गोष्टी भिन्न आहेत. सर्जनशीलतेचे मापन करण्यासाठी कसोटी प्रमाणित असणे आवश्यक नाही. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेच्या विकासात शालेय उपक्रमात भरपूर वाव आहे. सर्जनशीलता ही फक्त कुमारवयीन मुलांतच आढळते. याच्यामध्ये फक्त सत्य उदाहरण ओळखायचंय. एकच आहे सत्य उदाहरण. असं काही नाही ना, फक्त कुमार वयामध्ये सृजनशीलता आढळते. काय येणार? क हे राईट आन्सर आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकासात शालेय उपक्रमात भरपूर वाव असतो. सी ऑप्शन राईट आहे. आता हे प्रमाणित असणं आवश्यक नाही, हे पण चुकीचं आहे. प्रमाणातच असायला हव्यात कसोट्या. नेक्स्ट बघूया आपण. प्रक्रियेचे पूर्वतयारी, उभवन, उद्दीपन व पडताळा. हा, सांगा. ही 4 मुख्य टप्पे आहेत. काय येणार? हा, राईट आहे, सर्जनशीलता. ही पूर्वतयारी, उभवन, उद्दीपन व पडताळा हे सर्जनशीलतेचे प्रमुख टप्पे आहेत. ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, भिन्न भिन्न दिशेने व नवनिर्मायक असा विचार करण्याची पात्रता म्हणजेच डॅश डॅश होय. काय येणार? जन्मजात सर्जनशीलता, सहनशीलता, अभिरूपता की समायोजकता? ए ऑप्शन राईट आहे, सर्जनशीलता. नेक्स्ट, सृजनशीलता ही डॅश डॅश आहे. जन्मजात, सार्वत्रिक, संपादित की वरीलपैकी सर्व?
बघा, हा डी ऑप्शन राईट आहे. जन्मजात पण मिळतं, अनुवंशाने पण मिळती ही. त्याच्यानंतर संपादन पण करता येतं त्याचं. हम्म विविध स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतल्यानंतर. सृजनशीलता म्हणजे शिकता पण येते, संपादित करता येते, आणि ती सार्वत्रिक म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन राईट आहेत. चांगले डॅश डॅश निर्माण होण्यासाठी अनुवंश व परिस्थिती या दोहोंचा सहभाग आवश्यक आहे. नेतृत्व, वक्तृत्व, ज्ञान की चारित्र्यवान? हम्म सांगा. हा, ए ऑप्शन राईट आहे. नेतृत्व चांगलं निर्माण होण्यासाठी, हम्म चांगले नेतृत्व निर्माण होण्यासाठी अनुवंश आणि त्याचबरोबर परिस्थिती या दोघांचा सहभाग महत्वाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिला आहे? अध्ययनाच्या संक्रमणाच्या संदर्भात ज्या काही आपण थेरी बघितल्या, उपपत्त्या पाहिल्या आहेत, त्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. हम्म तर राईट आन्सर कोणता यामध्ये सांगायचंय? हम्म राईट आहे बी आन्सर, म्हणजे जड यांनी भर दिला आहे. कुठल्या याच्यावर? की केवळ अध्ययन संख्या विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून जी काही तत्वे सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात, हे विधान अध्ययन संक्रमाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? हम्म बघा, समान घटक उपपत्ती, द्विविभागीय संक्रमण, सामान्यीकरण उपपत्ती की सहेतुक ध्येयनिष्ठ? हा, उपपत्तीशी निगडीत आहे. काय येणार आहे याच्यामध्ये? सहेतुक आणि ध्येयनिष्ठ हे राईट आन्सर आहे. हा, फोर्थ. लक्षात आहे? हे इथे सेकंड बरोबर आहे आणि याच्यामध्ये फोर्थ. पुढचा क्वेश्चन आपण बघूया, विस्मरणाच्या संदर्भात आहे. विस्मरण ही प्रक्रिया आहे. पुढील पैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? कोणती त्याच्यामध्ये विधाने सत्य? पहिला जो काही आहे, अभ्यासानंतर मध्यंतरांमध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. अचूक प्रत्यावन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. की सत्य विधान सांगायचे विस्मरणाच्या बाबतीमध्ये? हम्म कोणतं आहे बघा याच्यामध्ये? अ आणि ब म्हणतायत का? म्हणजे विस्मरण होतं, जी काही प्रक्रिया आहे. आता ए जे आहे ते बरोबर आहे, की अभ्यासानंतर अनेक गोष्टी केल्यानंतर परिणाम होतो किंवा विस्मरण होतं. हे ए ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर बघा, अचूक प्रत्यावर प्रत्याभिज्ञा विस्मरणाचा साधक परिणाम करतात. त्याच्यानंतर झोप घेतल्यावर विस्मरण होते.
नाही. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. हम्म हे ड ऑप्शन राईट आहे. म्हणजे अ आणि ड कुठे आहे याच्यामध्ये, तर थर्ड ऑप्शन हे राईट असणार आहे. हे पहा, प्रत्यावहन म्हणजे काय? आठवणे. प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे. त्यामुळे विस्मरण होतं का? नाही होत. हम्म आणि हे पहा, की अध्ययन केल्यानंतर थोडीशी झोप, रेस्ट घेतली, तर ते नंतर आठवण्याचा प्रयत्न केला तर ते विसरलं जात नाही. अध्ययन. दमन म्हणजे जाणीवपूर्वक त्याचं विस्मरण करणे. हं? दाबणे गोष्टी. ठीक आहे, म्हणजेच दमन. नेक्स्ट आपण बघूयात आता पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधित नियम आहेत? हम्म कोणते नियम आहेत? साधर्म्याचा नियम, वैधतेचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परागतीचा नियम. हम्म अनुवंशासंदर्भात नियम आहेत. कोणतं राईट आहे याच्यामध्ये? 3 का? बघा, असं वाटतं आपल्याला 3 बरोबर आहे. याच्यामध्ये साधर्म्याचा नियम हे राईट आहे. अनुवंशाच्या संदर्भात सांगायचे बरं का. हम्म आता याच्यामध्ये साधर्म्याचा नियम हे राईट आहे. त्याच्यानंतर वैधतेचा नियम ते पण, वैविध्यताचा ते पण राईट आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट परागतीचा नियम, हे राईट आहे. पुनरावृत्ती यामध्ये नाही. मग हे 3 ऑप्शन राईट आहेत. फोर्थ जे काही आहे ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट, व्यक्ती विकासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हम्म व्यक्ती विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही. याच्यामध्ये योग्य कोणतं उदाहरण आहे ते सांगायचे. हम्म हा, 3 ऑप्शन बरोबर आहे. अनुवंश आणि परिसर या दोघांचा प्रभाव असतो व्यक्ती विकासाच्या संदर्भात. तिसरं ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट बघूया आपण. मी थोडे थोडे सगळेच क्वेश्चन तुम्हाला घेतले आहेत, म्हणजे मिक्स क्वेश्चन टाकले त्याच्यामध्ये. मागे काही झालेले लेसन आहेत त्या संदर्भात आता झालेले आहेत. असे क्वेश्चन तुम्हाला, जे काही महत्वाचे क्वेश्चन आहेत. आता जो पुढचा क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे? जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. असत्य उदाहरण सांगायचे. झोप, दमन तसे अनुभव यांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे. हे पहा, विस्मरणाच्या संदर्भात कुठलं विधान असत्य आहे ते बघायचे. लक्षात घ्या, जे काही दुसरं उदाहरण आहे पहा यामध्ये, की कोणतं? की पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही, हे असत्य उदाहरण आहे.
विस्मरणाच्या बाबतीमध्ये असत्य उदाहरण सांगायचंय आपल्याला, बरोबर नाही, चुकीचं विधान सांगायचंय. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी क्रिया जेव्हा आपण एखादा पाठ केलेला असतात आणि त्याचा विस्मरणावर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे ज्या क्रिया घडतात पठणानंतर, एखाद्या ज्या काही नवीन गोष्टी तुम्ही शिकत असतात त्यामुळे विस्मरणावर परिणाम होत नाही. हं? तर जे काही सेकंड ऑप्शन आहे ते राईट आहे, हे असत्य आहे. हं? नेक्स्ट बघा, हे पुरोगामी आणि प्रतिगामी निरोधन म्हणजे काय? आधी शिकलेलं ज्ञान आणि नंतर शिकलेल्या ज्ञानाचा त्याच्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो. मग हे विस्मरणाचं कारण आहे. हं? झोप आहे, दमन आहे आणि अनुभव यांचा उपयोग न करणे, यामुळे देखील विस्मरण होतं. बरोबर आहेत. व्यवस्थित जर झोप घेतली नाही, हं? तर त्यामुळे देखील होतो. जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. हे पण राईट आन्सर आहे. हं? सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात असं काही नाही. जेव्हा आपण रिव्हिजन करतो तेव्हा लक्षात राहतं. म्हणजे जसा काळ जातो तसं काही गोष्टी आपल्याला आपण विसरतो. विस्मरण म्हणजे काय लक्षात आलंय? स्मरण म्हणजे काय? हं? हे कळणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. नेक्स्ट, अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? सांगा, कुठलं विधान लागू पडत नाही? अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियांमार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडवून आणता येतो आणि अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. तर अध्ययनाच्या संदर्भात हे विधान लागू पडत नाहीये. हम्म काय येणार? जे सेकंड आहे ना, ते राईट आन्सर आहे. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. हे विधान अध्ययनाच्या संज्ञेस लागू पडत नाही. हम्म अध्ययन कसं आहे? शिकण्याची प्रक्रिया आहे की नाही? हम्म नेक्स्ट, खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही? स्वमग्न मुलं कुठली समस्या नाहीये. स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही. स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात. स्वमग्न मुलांना हालचाली नियंत्रित असतात. स्वमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाहीत. हम्म कोणती समस्या नाही आहे? हा, सी ऑप्शन राईट आहे. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. हम्म? हे ऑप्शन यामध्ये नाहीये. त्यांच्या हालचालींवर नियंत्रण असतं का? जी काही स्वमग्न मुलं असतात, नसतं. हम्म? पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. ही जी व्याख्या आहे ती कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे? मन, मेंडल, ब्रुनर की नन? हा, मन यांची व्याख्या आहे. ही जी आहे ही राईट आन्सर आहे, मन. ए ऑप्शन राईट आहे. नंतर, खालील दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहेत? अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. बरोबर आहे ना हे विधान? अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, हे पण राईट आहे. असत्य सांगायचे, एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर अवधान केंद्रित करता येते. हम्म आणि फोर्थ, अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे ते आंतरिक बाबीवरही होते. हम्म हा, सी ऑप्शन हे
राईट आन्सर आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर आपण अवधान केंद्रित करता येते. हे असत्य आहे. अवधान म्हणजे अटेन्शन. फोकस करणे एखाद्या गोष्टीवर. तर त्याच्या संदर्भात आपण प्रकार देखील बघितलेले आहेत पहा. अवधान म्हणजेच लक्ष केंद्रित करणे. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होते. चौथं, वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. यामध्ये जर क्वेश्चन नीट वाचला तर आपल्याला आन्सर येईल याच्यामध्ये. थर्ड, की हे प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही असं सांगितलंय. की शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होतो. हे राईट आहे याच. नेक्स्ट, आता अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे, योग्य जोड्यांचा पर्याय कोणता सांगायचा? आता बघा, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. आधी नीट व्यवस्थित वाचून घ्या, घाई गडबडीमध्ये चुकू शकतं. आता धन संक्रमण याच्यामध्ये काय आहे? जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो. गणित विषय पक्का असून दैनंदिन व्यवहारात विद्यार्थ्यांना जमत नाही. नेक्स्ट, अंकलेखन येणाऱ्यास तंतुवादन लवकर शिकता येते. हा, जो काही 2 पर्याय आहे तर ते बरोबर आहे. बघूया आपण कसं बरोबर आहे ते. की धनसंक्रमण, त्याच्यानंतर ऋण संक्रमण कुठलं आहे? जर्मन शिकताना अडखणारे विद्यार्थी इंग्रजी हळू वाचतो, म्हणजे त्याचा ऋण परिणाम त्याच्यावर होत आहे. आणि शून्य संक्रमण ठीक आहे, आलंय लक्षात? नेक्स्ट बघूया आपण. आता यामध्ये अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? सांगा. अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा. योग्य सांगायचे अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीमध्ये. बरोबर आहे. हे जे फर्स्ट आहे ते राईट आहे. की अध्ययन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा, हे राईट आहे पहा. त्याच्यानंतर अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापन करण्यासाठी, हे पण राईट आहे. तिसरं राईट आहे का बघा, त्याच्यामध्ये साचेबंदपणा असावा का? तो साचेबंदपणा नसला पाहिजे, म्हणजे हे नाही, म्हणजे ए आणि ब हे ऑप्शन इथे राईट आहे. नेक्स्ट, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्ध मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे,
असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालील कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसते? कोणता प्रकार दिसतो? विस्थापन, प्रतिपूरण, तादात्म्य की कृतक समर्थन? हम्म कुठला आहे? बघा, नीट लक्ष द्या. नाही, समर्थन नाही येणार. हम्म ज्या काही आपण संरक्षण यंत्रणा बघितल्या बघा, त्याच्यामध्ये थर्ड ऑप्शन राईट आहे, तादात्म्य. हम्म विस्थापन नाही. नीट एकदा रीड करण्याचा प्रयत्न करा, आपण घेतलेला आहे. नाहीतर तो जो काही झालेला सेशन रेकॉर्डेड आहे, तर ते तुम्ही कधी पण बघू शकतात. हम्म तादात्म्य. ठीक आहे. नेक्स्ट. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. म्हटलंच ना, तर शेवटच्या एक 5-10 मिनिटं राहिले तर मी याची परत रिपीट सांगते तुम्हाला, हा, या संदर्भात. पुढचा क्वेश्चन बघूया. संरक्षण यंत्रणेबद्दल एक 5 मिनिटात आपण ओव्हरलुक करूया. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. यामध्ये सांगायचं सगळ्यांनी. ब्रुनरच्या मते ज्ञान संपादन करणे डॅश डॅश प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया आहे? कृतीशील, समायोजनशील, उपक्रमशील, प्रयोगशील? हम्म सांगा. कृतीशील प्रक्रिया आहे. सगळे विसरले का? कृतीशील प्रक्रिया आहे. ब्रुनरच्या मते अध्ययनामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो? कुठल्या प्रक्रियांचा? नवीन ज्ञानाचे संपादन, ज्ञानाचं रूपांतरण, ज्ञानाची पर्याप्तता व समर्पकता तपासणे आणि वरीलपैकी सर्व. हा, वरीलपैकी सर्व राईट आहे. ब्रुनरची थेरी आपण बघितली होती पहा. डी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट. ब्रुनरने वास्तव अध्ययनाचा कोणता मार्ग सुचवलेला नाही? निष्क्रिय मार्ग, प्रतिमागात्मक मार्ग, प्रतिगामी मार्ग की प्रतिकात्मक मार्ग? हम्म सांगा. प्रतिगामी मार्ग हा सुचवलेला नाही. नेक्स्ट. शिक्षणाचा मुख्य उद्देश बालकांचे डॅश डॅश होणे हा होय. अध्ययन, वाचन, लेखन की साक्षर? अध्ययन राईट आहे. अध्ययन म्हणजेच डॅश डॅश होय. शिकणे ही राईट आन्सर आहे. हम्म? चला पुढे. व्यक्तीने सभोवतालच्या परिस्थितीत अनुसरण, स्वतः जाणीवपूर्वक व स्वतःच्या वर्तनात घडून आणलेले दीर्घकाळ टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजेच डॅश डॅश होय. काय? हा, अध्ययन होय. राईट आहे. टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजेच अध्ययन. जलद प्रगती केल्यामुळे पुढे प्रगती न दिसता ती थांबल्यासारखी होते. या स्थितीला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? मंद प्रगतीचा काळ, पठारावस्था, जलद गतीचा काळ ही समायोजन? सांगायचंय. काय म्हणतात? हा, पठारावस्था. हम्म पुढचा क्वेश्चन.
अध्ययन वक्रामध्ये एकूण डॅश डॅश टप्पे येतात. किती येतात टप्पे? 5 टप्पे येतात. किती येतात? 5 टप्पे येतात. ठीक आहे, पुढे अनुभव व प्रशिक्षण यातून होणारे बदल म्हणजेच डॅश डॅश होय. अध्यापन, अध्ययन, वाढ की विकास? हा, अध्ययन राईट आन्सर आहे. अध्ययन. चला नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन बघा. अध्ययन हे डॅश डॅश शिवाय संभवत नाही. उद्दिष्टाशिवाय, अध्यापनाशिवाय, पुस्तकाशिवाय की आशयाशिवाय? चला पटकन सांगा आन्सर आता. हा, एक, उद्दिष्टाशिवाय. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे म्हणजेच डॅश डॅश होय. काय येणार आहे? संक्रमण, समायोजन, संपादन की वरील सर्व? हा, ए, संक्रमण. नेक्स्ट. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादन केलेले ज्ञान, कौशल्य किंवा वृत्ती यांचा भिन्न परिस्थितीमध्ये उपयोग म्हणजेच डॅश डॅश होय. काय येणार? अध्ययन वक्र, अध्ययन, अध्ययन संक्रमण. यापैकी नाही. हा राईट आहे. अध्ययन संक्रमण. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो म्हणून ते डॅश डॅश संक्रमण होय. ऋण, शून्य, बाह्य की धन? डी ऑप्शन राईट आहे. एका विषयाचा दुसऱ्या विषयात जर काय होत असेल, अनुकूल असा परिणाम होत असेल, तर त्याला धनसंक्रमण म्हणतात किंवा ते अध्ययन पूरक असेल. नेक्स्ट. इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक असा काहीच परिणाम होत नाही. हे संक्रमणाचे उदाहरण आहे. कोणते? धन, ऋण, शून्य यापैकी सर्व. सी ऑप्शन राईट आहे. सी. काहीच परिणाम होत नाही तेव्हा शून्य संक्रमण होतं. ठीक आहे. तर आता तुम्हाला संरक्षण यंत्रणेच्या बाबतीमध्ये बघायचंय ना. एक 5 मिनिटात सांगते आणि त्याच्यानंतर आपण स्टॉप करूया. हे पहा, की जे आपण बघितलं होतं विस्थापन. बोर्ड शेअर करून तुम्हाला सांगते. पहिल्यांदा विस्थापन म्हणजे विस्थापनचा काय मीनिंग आहे, की जेव्हा एखादा व्यक्ती आहे, तर तो काय करतो, की जेव्हा एका उदाहरणाने आपण समजून घेऊया विस्थापनाच्या बाबतीत. ठीक आहे. की वड्याचं तेल वांग्यावर म्हणजे एखादा व्यक्ती आहे, तर तो जेव्हा ऑफिसमध्ये जातो आणि मग त्याचे बॉस त्याला रागवत असतात, परंतु तो तो तिथे बोलू शकत नाही. मग तो घरी आल्यानंतर काय करतो, त्याचा राग तो त्याच्या मुलांवर असेल किंवा त्याच्या पत्नीवर हा काढतो. यालाच विस्थापन असं म्हणलं जातं. ठीक आहे. विस्थापनाच्या बाबतीमध्ये म्हणजे जी प्रतिक्रिया म्हणजे ज्यांनी त्याला रागवलेलं आहे तेव्हा तिथं तो देऊ शकत नाही, तर तो घरी आल्यानंतर दुसऱ्यांवर रिॲक्ट होतो. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर, त्यालाच विस्थापन किंवा भाव विस्थापन म्हणलं जातं. त्याच्यानंतर तादात्म्य आहे. तादात्म्य याचंही बघूया आपण काय ते. आता प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या किंवा प्रसिद्धीस मिळालेल्या
काही व्यक्ती असतात, मग त्यांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचा ना आपला काही घनिष्ठ संबंध आहे, हं? असं भासवण्याचा प्रयत्न या तादात्म्यामध्ये केला जातो. म्हणजे मोठ्या व्यक्तींसोबत आपले संबंध आहेत. हं? तर हे जे सांगितलं जातं तर ते तादात्म्य, हं? ही संरक्षणा तेव्हा वापरली जाते. ठीक आहे. नंतर आहे पहा समर्थन. आता समर्थनामध्ये काय आहे, की उदाहरण परीक्षेमध्ये जर विद्यार्थ्याला यश मिळालं नाही, हं? तर तो त्याची कारणं काय सांगतो, की स्वतःवर घेत नाही. तर तो शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, हं? त्यामुळे मला चांगले मार्क मिळाले नाही. म्हणजे तो समर्थन करतो. हं? त्याच्यानंतर बघा काय होतं तिथं प्रतिपूरण एक होतं ना. तर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासात मध्ये खूप यश मिळवता आले नाही. मग तो काय करतो, की तो इतर क्षेत्रामध्ये त्याची भरपाई करतो. म्हणजे जर अभ्यासामध्ये लक्ष नाही आलं त्याचं, तर तो खेळामध्ये किंवा चित्रकलामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न करतो. तर याला प्रतिपूरन हं, असं म्हणलं जातं. या अजून 20 आहेत. हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघूयात वाटलंच. ठीक आहे? हं? नाहीतर याची पी तुम्हाला सेंड करते मी. चालेल? आपण इथे थांबूयात आता. सर जॉइन झालेत का बघूयात. हँड रेज करता का सर? म्हणजे मला लक्षात येईल. हॅलो, सचिन सर?